कुठे गेला? अरे देवा, आता काय करू मी? हेच बघण्यासाठी मला जिवंत ठेवलं होतंस का रे पांडुरंगा? कला कला काय झालं? रडतीयस का? काय झालं? नको तर काय करू मी? हत्तीवरनं काय साखर वाटू? बघा बघा माझ्या नशिबाचे भोग म्हणून. पण काय झालं? काय रडायला? नीट सांग मला, काय झालंय? बोलताना देखील माझी जीभ झडत कशी नाही ना तेच कळत नाही मला. हळू बोल, बाहेर लोक जमा होतील. कळू दे ना, कळू दे बाहेर जमलेल्या लोकांना. किती कर्मदरिद्री माणसं राहतात इथे ते. आवाज जरा खाली घे आणि नीट सांग मला काय झालंय ते. काय सांगू तुम्हाला? नशीब, माझ्या नशिबाचे भोग आहे ते, दुसरं काय. माझ्या हातून असं काय पाप घडलंय ना मला कळत नाहीये. माझ्या आयुष्यभराची पुंजी होती ती, अशी जपून ठेवली होती मी. कसली पुंजी? काय? कुठे गेली? काय बोलतेस तू कला? चोरापोरी गेली हो, चोरापोरी गेली. उडद्याने कसा डाव साधला. आपल्याकडे चोरी झाली? काय चोरीला गेले? चोरण्यासारखं आहे काय आपल्याकडे? फाटके खिसे आणि गळकी भांडी, ते चोरून काय करणार होता तो? त्याला डाव साधला हो. आता मी काय करू? कशाकडे बघून दिवस काढू? तरी मी सांगत होते तरी. तो कुणाला काय सांगत होतीस? काय चोरीला गेलंय नीट सांगणार आहेस का मला? का पोलिसांना बोलावू मी? आणा आणा आणा, बोलावूनच आणा पोलिसांना आणि आपल्याच अब्रूचे धंडवडे काढा. काय सांगणार आहात त्यांना? आपल्याच पोराने आपली असली नसलेली पुंजी सगळी लंपास केली म्हणून. अगदी गळ्यात माळच घालतील आपल्या. पिंट्याने चोरी केली? हो, त्याच दिवट्यानं दिवे लावले थे. नाही नाही, हे शक्य नाही. पिंट्या चोरी नाही करणार. माझा विश्वास नाही बसत याच्यावर. पिंट्या चोरी नाही करणार. मग काय माझा वेळ जात नाहीये म्हणून मीच चोरी केली आणि मीच रडत बसले. किती पैसे चोरले पिंट्याने? पैसे चोरायला पैसे आहेत कुठे हो? दातावर मारायला एक दमडी नाहीये. माझी साडी आणि दागिना चोरला. पाहते ना, जाऊन जाऊन जाणार आहे कुठे तो? तुझी साडी आणि दागिना? दागिना कुठून आला तुझ्याकडे? आहेरात आला होता जानूच्या लग्नात. ही सोन्याची जर असलेली साडी आणि चंद्रहार. असा होता ना तो, असा होता की अगदी डोळ्यांचं पाळणच फिटेल. सारखं त्याच्याकडे पाहतच राहावं असं वाटायचं. आणि साडी तर अशी अशी नुसती लखलखायची हो. हे सगळं तुला आहेरात मिळालं? कुणी दिलं? गोखल्यांनी. आणखीन कोण देणार मला? आपण आणि आपले नातेवाईक सगळे, म्हणजे अगदी उडदा माझी काळे गोरे. कला, जानूच्या सासरच्याने तुला एवढा महागडा आहेर दिला, तू मला सांगितलं देखील नाहीस. अहो, श्रीमंत माणसं आहेत ती त्यांच्या ऐपतीप्रमाणे आहेर करणारच ना. तरी मी म्हटलं त्यांना, आम्ही वेळी गरीब आहोत, आम्हाला काही हे तुमच्यासारखं आहेर बिहेर करणं जमणार नाही. पण म्हणाल्या कशा? नाही नाही, गोखल्यांकडे तशी पद्धतच आहे, वधूमाईला हे एवढा आहेर दिलाच पाहिजे म्हणून. आणखीनही काही दिलं असतं त्यांनी, पण तुमच्या स्वभावाची कीर्ती पोचलीच असेल ना तिकडे, त्यामुळे हात आखडता घेतला असेल. येऊ दे ना पिंट्याला, बघतेच त्याला कशी खोडूनच काढते अगदी. अगं पण हे त्यानेच चोरलं असेल कशावरून? मीच सापाला दूध पाजलंय. मी बरोबर ओळखते त्याला. आधीची मेल्याची नजर होती त्यावर म्हणून लपवून ठेवला होता मी, पण बरोबर डाव साधला त्याने. येऊ दे ना त्याला, बघतेच आता कशी ती. असा विश्वास बसत नाही. पिंट्या चोरी करणं शक्य नाही. माझा नाही विश्वास बसत. पिंट्या असं नाही करणार. नाही, तुमचा विश्वास बसणारच नाही ना. बरोबर आहे तुमचं. मुलगा तुमचा, मुलगी तुमची, आणि मी परकी ना. माझ्यावर विश्वास बसणारच नाही तुमचा. ते सगळे जण बरोबर. चुकतं ते फक्त माझं. हो, माझंच चुकतं. पण एक सांगते, जे काही केलं ना ते पिंट्यानेच केलेले. काम न करता गिळायची सवय लागली ना त्याला. वाघाला जशी रक्ताची चटक लागते ना, तसं छान चौकीची चटक लागली आहे त्याला.
येऊ दे ना त्याला. नाही चापकाने फोडून काढलं ना तर माझं नावच नाही सांगणार मी. मॅडम, जहागीरदारांबरोबरचे जे रेट्स आहेत ते आपल्याला थोडेसे रिवर्क करावे लागणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता आपण ते करूनच टाकूया. ठीक आहे. आणि नेमाड्यांबरोबरचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते 3 वर्षाचं होतं, ते आता काही दिवसात संपेल. तेव्हा ते जर रिन्यू करायचं असेल तर काही टर्म्समध्ये आपल्याला बदल करून घ्यावे लागतील. ते रिन्यू न करण्यामागे मला काही कारण दिसत नाहीये. आपलं त्यांच्याबरोबरचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग चांगलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत तरी होतं. ठीक आहे. तुम्हाला काही हवंय का? नाही, काही नकोय. ऑलराईट. मग ह्यांच्याबरोबरची मीटिंग जरा लवकरात लवकर व्हायला हवी. का? लवकरात लवकर का? मार्च मध्ये संपतंय ना कॉन्ट्रॅक्ट? नाही, मी कंपनी सोडण्याआधी मीटिंग झाली तर बरं होईल. मार्च मध्ये मी नसेल ना. मला असं वाटतं की सॉरी, मला जरा वॉशरूमला जावं लागणार आहे. एक्सक्यूज मी आलोच. पण यासाठी तुम्हाला ऍड्रेस प्रूफही सबमिट करावं लागेल. इलेक्ट्रिसिटीची बिलं आहेत, गेल्या 3 महिन्याची चालतील. आणि फक्त मॅरेज सर्टिफिकेट लागेल का नाही हे मी जरा चौकशी करून सांगते. मला 2 मिनिटं द्या. हो चालेल ना. सर, गुड मॉर्निंग. 1 मिनिट. गुड मॉर्निंग जानवी. गुड मॉर्निंग. सर, जरा चेक करा ना. म्हणजे मी बाकीची डॉक्युमेंट्स घेतली आहेत, पण मॅरेज सर्टिफिकेट लागेल का मला? नाही, मॅरेज सर्टिफिकेटची गरज नाही. सॉरी सर, मला असं वाटलं मॅरेज सर्टिफिकेट लागेल कदाचित. नाही, बरोबर आहे. तुला वाटणं अगदी स्वाभाविक आहे की मॅरेज सर्टिफिकेट लागू शकतं, पण मुळात मॅरेज सर्टिफिकेटच चुकीचं आहे. म्हणजे सर? म्हणजे बघ ना, आपल्याला सर्टिफिकेट का देतात आठवून बघ. म्हणजे अभ्यासात पहिलं आलं तर सर्टिफिकेट देतात, किंवा पळण्याच्या शर्यतीत पहिलं आलं तर सर्टिफिकेट देतात, गेला बाजार फॅन्सी ड्रेसमध्ये नंबर आला तर सर्टिफिकेट देतात. कोणतीही चांगली गोष्ट केली की अभिमानानं मिरवण्यासाठी सर्टिफिकेट देतात. तुमच्या मेहनतीचं फळ मिळून तुमच्या घवघवीत यशाबद्दल तुम्हाला सर्टिफिकेट देतात. त्यांना विचार, त्यांना तसंच वाटतंय का? आणि हो म्हणाले ना तर मॅरेज सर्टिफिकेट फ्रेम करून माझ्या केबिन मध्ये लाव. नाही म्हणाले तर मॅरेज सर्टिफिकेटची काहीच गरज नाही. नाहीच म्हणणार ते. आपण का दात दाखवताय? सर्टिफिकेटचा कागद आणि भेळ खाण्यासाठी वापरतात तो पुठ्ठा आपल्यासाठी एकच असेल ना. सर, मी फक्त त्यांना सांगते की मॅरेज सर्टिफिकेट गरजेचं नाहीये, म्हणजे ते मोकळे होतील. नाही जान्हवी, नाही. एकदा लग्न झालं की माणूस कधीच मोकळा नसतो. तो मोकळा श्वास घेऊ शकत नाही, मोकळा बोलू शकत नाही, मोकळा विचार करू शकत नाही. यांच्यासारखी सुदैवी माणसं फार कमी, ज्यांना कधी विचारच करावा लागत नाही. जाऊ दे, एखाद्याच्या व्यंगाबद्दल आपण किती बोलायचं नाही का. मरू दे. मी काय घोडं मारलाय का यांचं? बॉस आहेत ते आपले. मी हे ठेवून घेते, तुम्ही इलेक्ट्रिसिटीची बिलं सबमिट करा. थँक्यू. आभारी आहे.
मग का टपलेले असतात माझा अपमान करण्यासाठी? मी आज सकाळपासून एकही चूक केलेली नाहीये. कधीच करू नकोस, म्हणजे ते खुश होतील. गीता, आपले सिनियर्स आपल्याशी कसे वागतात हे बरेचदा आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं. तू त्यांचीच बाजू घेणार, चमची कुठली. अरे गप्प बस, त्यापेक्षा काम करायला शिक. हॅलो. हा जान्हवी, मी बोलतेय. हा याची बोला. तू खूप गडबडीत नसलीस तर बोलायचं होतं. तुमच्याशी बोलायला कधीही मोकळी असते, बोला ना. जरा विचित्रच झालंय हे सगळं. काय झालंय? नाही मला कळत नाही. ऑफिसमध्ये काही नाही म्हणजे तुला हे माहीत असायला पाहिजे. कशाबद्दल? सांगावं का हिला श्रीबद्दल? तुझ्या आईनं ती साडी आणि तो चंद्रहार परत पाठवलाय. हो आयाजी. हो. खूप बरं वाटलं ऐकून. आयाजी, अजून काही सांगायचंय का? हो म्हणजे मे आय कम इन? ते नंतर बोलता येण्यासारखं आहे. मी नंतर फोन करते. हो. हो. तुमचं काय म्हणणं होतं मगाशी? कसं सूड उगवल्यासारखं वागलं कळतं. माहित नाही कुठल्या जन्मात मी हे असलं पाप केलं होतं. हा ना एक दिवशी स्वतःही बुडेल आणि आपल्यालाही बुडवेल. हे आले कुलदीपक. आता काय पाहायला आलात? आई बाप जिवंत आहेत का हे पाहायला आलायस तू? काय बोलतोयस? कला हातावर. ज्या माणसाला समजावून काहीही उपयोग होत नाही त्याच्यावर वेळ आणि शक्ती वाया घालवू नकोस. बाबा, इतके दिवस काळजी वाटायची तुझी, कधी कधी दयाही यायची. पण आज पहिल्यांदा तुझा बाप असल्याची लाज वाटतेय मला. बाबा काय केलंय मी? तू मला दिलेला शब्द मोडलास, विश्वासघात केलास माझा. मी सगळं काही सहन केलं पिंट्या. अपयश, बदनामी, अपेक्षाभंग, पण पोटच्या पोराकडून विश्वासघात सहन करण्याची ताकद नाहीये माझ्या. पांडुरंगा,
बाबा मी केलंय तरी काय? जिथे चोरी करायची लाज वाटली नाही तिथे बोलताना कसली वाटेल? मी चोरी केली? आई काय वाटेल ते बडबडू नकोस. मी चोरी वगैरे काही केलेलं नाहीये. मग काय दानधर्म केलास? माझी वस्तू मला न विचारता घरात घेऊन गेलास म्हणजे चोरीच नाही का केलीस तू? हो चला, म्हणजे आता शपथ मोडण्याचं पाप माझ्या डोक्यावर नाहीये. तूच शपथ मोडलीस म्हणजे मी बोलू शकतो. अरे चोरी केल्यावर पाप पुण्याच्या कसल्या गोष्टी करतोस? बाबा माझ्यावर विश्वास ठेवा, मी चोरी केलेली नाहीये. मग मला विचारून घेतलं होतंस का तू ते? तुला विचारलं असतं तर तू हात लावायला दिला असतास का मला? बाबा ना ती साडी ना तो हार हे आपलं नव्हतं, ते सगळं गोखल्यांचं होतं. हो पण ते त्यांनी मला दिलं होतं. ते त्यांनी तुला स्वतःहून दिलं नव्हतं, तू मागून घेतलं होतंस. कसं का असे ना, पण त्यांनी आपणहून मला दिलं होतं. बाबा बाबा त्या साडीमुळे आणि त्या हारामुळे जान्हवीताई खूप अडचणीत आली होती पुढे. बाबा मी ज्यांची वस्तू होती त्यांना ती परत केली आहे. फक्त मी बाजारात ती वस्तू विकायला नव्हतं घेऊन गेलो. ते गोखल्यांचं होतं, मी गोखल्यांना परत केलं. बास. तुला कोणी सांगितलं हा नसता चोमडेपणा करायला? हा कुणी सांगितला? आई खरं तर हे सगळं तूच करायला हवं होतंस. एखाद्यानं प्रेमानं दिलेली वस्तू त्याला परत करण्याचा उद्धटपणा शिकवला नाहीये मला कोणी. बाबा बाबा प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. बाबा त्या हारामुळे त्या साडीमुळे जान्हवीताईला खूप त्रास होत होता. ते मला बघवत नव्हतं म्हणून मी ते सगळं परत केलं. बाबा मी काय चुकलो? पद्धत चुकली तुझी. गुन्हा करून मोठेपणा मिळवायला गेलास तू. पिंट्या तुझा हेतू काय होता हा आता मुद्दाच राहिलेला नाही. पिंट्या अरे हेच सगळं अधिक सभ्यपणे करण्याचं तारतम्य तुला दाखवता आलं असतं. काही झालं तरी तू स्वतःच्याच घरात चोरी केली आहेस ही वस्तुस्थिती आता बदलत नाही बाळा. बाबा बाबा कसं सांगू तुम्हाला मी? कसंही सांगितलंस तरी वस्तुस्थिती बदलणार आहे का पिंट्या? बाबा मान्य, मला मान्य त्या सगळ्या गोष्टी मी आईला न सांगता गोखल्यांकडे जाऊन परत केले. पण तुम्हाला वाटते तशी चोरी नाहीये ही. मला वाटते तशी नाही. मग कशी आहे कशी चोरी? कशी आहे चोरी? नाही मला असं म्हणायचं होतं की बाबा तुम्ही प्लीज एकदा शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करा. तुम्हाला पटेल की तुम्ही जेवढं म्हणताय तेवढा चुकीचा नाही वागलोय. हे बघ बाबा मी पापभिरू माणूस आहे. माझ्या लेखी चोरी हा गुन्हा आहे. मग ती कशा प्रकारची होती यामुळे त्याचं गांभीर्य बदलत नसतं. पण बाबा त्या वस्तू आपल्या नव्हत्याच. अरे पिंट्या गाढवा, ही एवढी अक्कल तू जर अभ्यासात वापरली असतीस ना तर नक्कीच पास झाला असतास. पण नाही, आई वडिलांना सुख लागेल ना, असं काही वागलास तर पाप लागेल ना तुला. ठीक आहे बाबा, माझं चुकलं असेल तर मला माफ करा. मी तुला माफ करायला असमर्थ आहे बाबा. मुळात पुन्हा पुन्हा चुका करणाऱ्या माणसाला पुन्हा पुन्हा माफ करणं हीच मोठी चूक आहे. असमर्थ आहे मी तुम्हाला माफ करायला. पांडुरंगा चौरे बाबा असल्या माणसांपासून. बाबा असं का वागले माझ्याशी? आई तू काय सांगितलंयस बाबांना? मी कशाला काही सांगेन त्यांना? तूच दाखवून दिलंस ना त्यांना. सुरुवातीलाच मी तुला सांगितलं होतं यातलं बाबांना तू काहीही कळू देऊ नकोस म्हणून. त्यांना ह्यातलं काहीही कळणार नाही. उगीच स्वतःला मनस्ताप मात्र करून घेतील. पण ऐकलास तू माझं? व्यवहाराच्या गोष्टी माझ्याशी बोल. अगदी ऊर बडवून सांगितलं होतं. पण कसलं कार्ट जन्माला आलंय माझ्या पोटी. पण बाबा असं का वागले माझ्याशी? कधी नव्हे ते बरोबर वागतायत आता. पण तुझी बुद्धी कुठे पेंड खायला गेली होती रे? एक तर आपण काही कमवत नाही आहोत आणि उलट घरातलंच घेऊन दानधर्म करायला कुठे निघालास तू? आई ताईने तुला सांगितलं होतं ते सगळं परत करायला, तू का नाही केलंस? हे तू कोण सांगणार मला? ते माझं मी बघून घेईन, कळलं? तुझा ह्याच्यामध्ये संबंध तरी काय आहे? आईजीच्या जीवावर बायजी उदार. एक लक्षात ठेव पेंट्या, जोपर्यंत तो चंद्रहार आणि ती साडी तू परत आणत नाहीस तोपर्यंत मी बाबांना तुला माफ करू देणार नाही. मी सांगेन त्यांना तसं.
हाय. अगे तू काय काय घेऊन आली आहेस आणि मला सांगायचंस ना, मी घेऊन आलो असतो. नको, खूप मागे लागावं लागलं असतं. 4 दिवसांनी गेला असतं, त्याच 4 गोष्टी विसरला असतं. त्यापेक्षा म्हंटल माझं मी सांगते. पण या सगळ्याची काही गरज आहे का? हो, मला आहे. अगं पण जर मी ठरवलं ना तर तुझ्यापेक्षा जास्त हट्टीपणा करू शकते बरं का. आणि मग तू ऐकशील माझं. हो, नवऱ्याबद्दल एवढा कॉन्फिडन्स? हो आहे. आणि मग तो या बिचाऱ्याला खूप कामं सांगतो ना. मग काय करणार आता, करावी तर लागणारच ना. पण मग एक मस्त गिफ्टही देतो, हो की नाही? पोट कसं आहे, बरं आहे का? बरं आहे आता. ए बरं चल, तुला मस्त गरम पाण्यात लिंबू पिळून देते मी. हा, त्यापेक्षा माझ्या जवळ थांब, आपोआप सगळं बरं वाटेल. आणि मग थोड्या वेळाने भूक लागेल, त्याचं काय? तुझ्या प्रेमात तहान भूक सगळं विसरलंय. आणि मला तुझ्या भुकेची काळजी आहे, त्यामुळे तुझी सगळी सोय केलेली आहे मी. चल उठ, स्वयंपाकाला लागू दे मला. काय ओरडतोस कशाला? म्हणजे तू आता रात्रीचा स्वयंपाकही करणार आहेस इथे? हा, म्हणजे माझी इच्छा आहे, पण त्या बाबतीत मी तुला थोडीशी सूट देऊ शकेन. म्हणजे जमेल तेव्हा येईनच मी, किंवा सकाळीच करून जात जाईल. नाहीतर एखाद दिवशी नाही जमलं तर आपण बाहेर जाऊ. त्यापेक्षा आपण इन्स्टंट नूडल्स खाऊया का? म्हणजे कसं, एकदा घरात परत आलं ना की पुन्हा बाहेर पडावं लागणार नाही.